पहिल्या चेंडूवरती विकेटचा बदल होताना पाहायला मिळते. अरुण नल्लावडे बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू पहिला विकेट होताना पाहायला मिळतोय. विकेटचं बदल पाहायला मिळते. अरुण गीतेश चांगली गोलंदाजी अजय यांच्यावर पहिला विकेटचा पतन होताना पाहिलं. पहिला गडी पहिला विकेट हा मात्र नक्की चांगला कुशल मोमेंट असतं. बिरमणगावच्या 4 गोलंदाज असतील या षटकामध्ये. 4 गोलंदाजांपैकी जो कोणी हॅट्रिक घेईल त्याच्याकडून व्ही स्पोर्ट्सचे मालक आदरणीय सन्माननीय सतीशजी मोरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट त्यांना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच अरुण नल्लावडे पहिल्या चेंडूवरती पोहोचलेला नक्कीच आपल्याला पाहिलं. तब्बूच्या अक्षराला विसावा घेताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गीतेश जोडताना पाहायला मिळतोय. किशोर पहिल्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा खेळची संधी आहे. आदेश गाडगे थोडासा रनअप घेणं गरजेचं होतं. थोडं शरीराशी वळवणं गरजेचं होतं. गिअर चेंज करणं गरजेचं होतं. तर कदाचित जेलपर्यंत आपण नक्की पोहोचलो असतो. परंतु चालेल काही हरकत नाही. कॉन्फिडन्स देऊ नका. एक जेल सुटला तरी हरकत नाही. जर ज्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स राहतो ना तर दुसरा जेल येतो तेव्हा सुद्धा आपलं मन विचलित होतं. पण ज्यावेळी कॉन्फिडन्स असेल ना तेव्हा पुन्हा एकदा जेल येतो. हो हो आणि जेल यावेळी कोणती चुकी करत नाही. आणि गरजेचं असेल कॉन्फिडन्स. कारण ज्यावेळी मित्रांनो कोणताही खेळ असो क्रिकेट तरी असो ज्यावेळी आपल्या एखाद्या क्षेत्राची चुकी होते ना त्याला नक्कीच त्याचं मनोबल वाढवा जेणेकरून तो दुसरा जेल घेतो नाही ना प्रभावित होईल आणि जेल घेईल. परंतु ज्यावेळी तुम्ही त्या गोलंदाज हो 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 पुन्हा एकदा प्रतिमा सचिन अक्षय मोरे क्लास दाखवताना पाहायला मिळतात.
हॅलो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरी षटक घेऊन येतोय अभि. अभिला सुद्धा कमालीची गोलंदाजी करावी लागेल. अभि नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा अभि सज्ज होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार करते. हो हो पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. आपल्या स्पर्धेमध्ये पटल बॉलची शिकार होणार का? 0 नंबरचा चष्मा परिधान करून विकास बॅक टू द पवेलियन. विकेट गिरता हुआ संगीत बसवा डीजे. हॅलो 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 तो इको थोडी पुन्हा एकदा वळ्या मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. नौका फलंदाज येतो अतिश. अभि गोलंदाजी मार्ग पुन्हा येताना पाहायला मिळतो. अप्पू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू होताना पाहायला मिळतो. तू माझी कुठलं बटन फिरवलंस काय? इकडे मी माझे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुढे म्हणला जेलची संधी उपलब्ध होणार का पाहणं गरजेचं असेल. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पडला होती. धाव संख्येत एकने वाढ होते. धाव संख्या होते 4 धावा. हॅलो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. अक्रॉस लाईन खेळून काढला होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न अजय सर पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. दोन षटकाचा खेळायला संपल्यानंतर 2 षटकाकडे धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या होते धावसंख्या होते 6. श्रीकांत गोलंदाजी मार्ग श्रीकांत येताना पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी ऑफच्या दिशेत चाललेला चेंडू क्षेत्ररक्षण त्याला गीते अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावसंख्येने वाढ. एका सरांचा उपवास आहे. एक लस्सी आणि केळी मागव.
ओमकार ओमकार दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. गोलंदाजी ट्रॅकवर श्रीकांत कांबळे. धावसंख्या झाली आहे ती मात्र 4 चेंडू अखेर 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज श्रीकांत कांबळे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी चेंडू इन टू द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. फलंदाजाच्या बॅट मधून सुरेख फटका येतोय षटकार. केलेला आहे धावसंख्या झाली 22 धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज श्रीकांत सज्ज. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू किशोर. क्षेत्ररक्षक आदेश घाटगे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि षटक संपलंय. धाव संख्या झाली आहे 3 षटकाखेर ती मात्र 23 धावा. जर पाहिलं बिरमणी संघाकडे तर पहिल्या षटकामध्ये आला होता 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 3 धावा. या षटकामध्ये आल्यात 17 धावा. सामन्याचं इनिंगचं शेवटचं षटक. स्लॉगवरचं षटक. गोलंदाज प्रतीक कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झालाय. फलंदाज अतिश साठी. अतिश हे नाव ऐकलं तर अतिश भांडेची आठवण नक्कीच येते. यावेळी सुरेख चेंडू. प्रतीक कांबळे ट्रेडमार्क चेंडू. हीच खासियत आहे प्रतीकची. तर ज्यावेळी लाईन लेंथ सापडते ना प्रतीकला त्यावेळी प्रतीक कांबळे प्रभावी गोलंदाज ठरतो. अनेक स्पर्धा केएसकेच्या त्याने या हंगामामध्ये गाजवल्यात. रबर असेल किंवा टेनिस सीझन असेल. दुसरा चेंडू. यावेळी इंटू द स्लॉट चेंडू खाली. क्षेत्ररक्षक अभि मोरे कोणतीही चुकी करत नाही. यावेळी पुन्हा एकदा अजून एक विकेटचं पतन झालंय. फलंदाज अतिश बाद. न्यू बॅटर अतिशच्या जागी येतो फलंदाज सचिन. व्हिडिओ घेतले मी. स्कोर काय दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे ती मात्र 23. फलंदाज सचिन प्रतीक समोर सज्ज असेल. जर पाहिलं थोडासा कॉन्फिडन्स डाऊन झाला होता मागच्या स्पर्धेमध्ये प्रतीकचा. पण या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो सुरेख क्षेत्ररक्षण गीतेश घाटगे. पाहिलं ना तर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण उभा होता त्याच्याकडून सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. गीतेश घाटगे पहिलं षटक जर पाहिलं तर 3 धावा आणि 3 विकेट. त्यानंतर 2 सुरेख सेव्ह केले प्रतीकने. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यावेळी रन आउट. फलंदाज बाद होतो. इनॅट नंबर 8 फलंदाज आलाय संकेत. प्रतीक कांबळे काय सुरेख गोलंदाजी केली. स्पर्धेची सुरुवात खूप सुंदर प्रकारे झाली आहे. शेवटचा चेंडू ब्लॉक होल मध्ये केलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न किशोर मोरे चेंडूवर आलाय.
पिकअप गॅदर अँड थ्रो मात्र चूक झाली होती. मात्र चूक सुधारत असताना प्रतीक कांबळे त्यावेळी रन आउट करतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 4 षटका अखेर 25 धावा. विजयासाठी निर्माणी संघाला 26 धावांचं आव्हान. माफ करा, थोडंसं करेक्शन केलं जात आहे. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या इनिंगचा. प्रतीक कांबळे रायतामावर होता विकेटने. यावेळी चेंडूने स्लाइस घेतली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आदित्य मोरे चुकी करतोय. आदित्य मोरेची चुकी. येस, 2 धावांचा भुर्दंड देतीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न फलंदाज अंश बाद झालाय. पण पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये सगळ्यात कमी वयाचा खेळाडू अंश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सचिन मोरे कर्णधार यांनी सांगितलं होतं मी 30च्या आतमध्ये नक्कीच आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू. 30 वरती नक्कीच गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि सचिन मोरेचा शब्द इथे मात्र खरा ठरताना पाहायला मिळतोय. खरोशी संघ चला यापुढे होणारा सामना असेल कोट्रोशी विपक्ष झांजवड. सॉरी खरोशी विपक्ष झांजवड. दोन्ही संघटनांनी यायचं आहे. दोन्ही
आरुषी धांदवळ. पुढे मैदानाच्या दिशेने करूया पुन्हा एकदा शुभारंभ. आनंद प्रेमाची सलामीची जोडी. सलामीची जोडी सज्ज होताना पाहायला मिळते. एका बाजूला अभि तर दुसऱ्या बाजूला किशोर. तर गोलंदाजी मार्गवर किशोर वैयक्तिक पहिलं. वाळणी संघाकडून गोलंदाजी मार्ग होताना पाहायला मिळते. छोटंसं लक्ष असेल बिरमणी संघाने अप्रत्यक्ष गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. 26 धावा केल्यात नक्कीच. 27 धावांचं लक्ष असेल. पहिला चेंडू असेल किशोर. किशोर हे सुद्धा अप्रतिमाशी गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. वेगावरती स्वार आणि टप्पा उसवी घेणार टप्पा 1 बाउंडची नक्कीच 55 वॉर्निंग दिली गेली किशोर यांना. अभि सज्ज होताना पाहिलं तर किशोर टू अभि असं समीकरण त्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उसवी घेणारा चेंडू असेल. कदाचित जर अभिला या गोलंदाजीला खेळायचं असेल तर वाईट वरती थोडंसं लॉंग वाईडिश वरती बाहेर निघावं लागेल आणि हळवारपणे पुल आणि पुश करावं लागेल तर कदाचित थोडंसं चौकार वगैरे मिळू शकतो. पण तो गोलंदाज सुद्धा तितकाच ताकदवार आहे. काय कसं खेळणार हे सुद्धा त्याला माहीत असेल. इथे चांगलं गोलंदाजी येताना पाहायला मिळते किशोर. दरम्यान आता नाणेमुखीचा कौल बोलतो खरोशी आणि झांगवड या संघांमध्ये. दोन्ही संघांनी प्रथम फेरीचा सामना जिंकलेला आहे. लवकर लवकर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं मारण्याचा प्रयत्न चांगला होता. बॅटची एज लागली गेली. एकदा पूर्ण केली. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. एका धावचं समाधान. धाव संख्या देखील वाढवते. धाव संख्या होते 1 धाव. गणेश मोरे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी टॉस उडून घ्यायचं. किशोर मॅच लागली. एकदा पुन्हा गेली. दुसऱ्याचा प्रयत्न चौकार जाणार का पाहणं गरजेचं असेल. 2 क्षेत्रक्षण मात्र लढताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही धावण्याची अर्जित केलेली धाव पडल्यावरती धाव संख्येत दरम्यान झांगवड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय काय होते पाहूया आपण. तर त्यांच्या कॅप्टनने सांगितलं मी बॅटिंग करणार. तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली मात्र या सामन्यामध्ये समोरचा संघ सुद्धा तुल्यबळ आहे. तुमची काय अपेक्षा असेल किती रन कराल तुम्ही? की जे 60-70 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच. पण मागच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. या सामन्यामध्ये कोणत्या फलंदाजाकडून तुम्हाला अपेक्षा? पेक्षा तर सगळ्यांकडून आहे. जास्त करून विशालवर असेल. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खरोश तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. चला बघू आपण एकदा मैदानाच्या दिशेने. कर्णधार स्वतः नक्कीच चांगलं मोठे मन दाखवताना पाहायला मिळतात. हॅलो
पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. झेलची संधी होती, झेल मात्र धरतीला दान केला आणि एकच धाव. वाईट सुद्धा बंद केले गेले गोलंदाजाला. एक धावसंख्येत पुन्हा एकने वाढ होते. पुन्हा एकदा जेलची नामी संधी असेल, जेल होणार का पाहणं गरजेचं असेल आणि हा येतोय षटकार. कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं होतं जेल होईल. सचिन यांच्या डोक्यावर चेंडू गेला, कारण किशोरची हाईट होती. किशोरने ट्राय केला असता तर कदाचित भेटला, पण सचिन ट्राय करत होतो पण किशोर यांनी मात्र सध्या उभे राहिले. कदाचित किशोर यांनी मात्र जेल घेतला असता. पण बाबी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. जमीनची बाजू असेल बिरमणी संघासाठी, झेल मात्र भरपूर त्या चेंडूवरती आला तो षटकार. 6 धावा. धावसंख्येत 6 वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते